व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मी शिल्पा। मी मजेत आहे। आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल। आजचा माझा हा विषय अतिशय गंभीर आहे। आजचा माझा हा विषय त्या प्रत्येक पॅरेंट्ससाठी आहे, ज्या पॅरेंट्सला असं वाटते की मी माझ्या मुलाला एका महागड्या कॉन्व्हेंट शाळेत टाकेल तर माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होणार। तर आज मला याच विषयावर बोलायचे आहे। आपण सर्व काळाच्या ओघामध्ये वाहत चालले आहोत आणि मी सुद्धा त्यातलीच एक आई आहे। प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं, म्हणजे त्याची इन्कम सोर्स कितीही कमी असो, मग तो एक ऑटो चालक असो किंवा एक पाणठेला चालवणारा एक व्यक्ती, त्याला सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलाला मी काहीही करेल पण मी माझ्या मुलाला एका महागड्या शाळेमध्ये शिकवायला टाकेल। कारण त्याला असं वाटतं जर मी जे करते आहे ते माझ्या मुलाला करायला लागायला नको। जर मी ऑटो चालवते आहे तर माझ्या मुलाचं भविष्य सुद्धा ऑटोवर असायला नको। तर त्यांनी एक उच्च पातळीवर जायला हवं, एक उच्च काय म्हणतात पोस्टवर जायला हवं, असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं। मग त्यांची इन्कम सोर्स कमी का असो, यात काहीही चुकीचं नाही। असा विचार करण्यात काहीही चुकीचं नाही। पण का खरंच महागड्या शाळेमध्ये आपल्या मुलाला टाकून त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं? खरंच होतं का? हा प्रश्न मला आता येतोय जेव्हा मी माझ्या मुलाला एका महागड्या शाळेमध्ये टाकलेला आहे। माझा बजेट नसताना सुद्धा मी माझ्या मुलीला एका महागड्या शाळेमध्ये टाकले। तिथे श्रीमंताची मुलं शिकतात, ते रोज काहीतरी असं नवीन आणतात जे मी माझ्या मुलीला देऊ शकत नाही। रोज काहीतरी वेगळ्या गोष्टी, जे मुलं घरी हात सुद्धा धुत असतील की नाही हे मला माहिती नाही, परंतु ते स्कूलमध्ये जाताना एक महागड्या क्वालिटीचे पेपर सोप वापरतात। कळलं मला काय सांगायचं आहे तुम्हाला, की महागड्या शाळेमध्ये काय काय होऊ शकतं आपल्या मुलांसोबत। मग माझ्या मुलीला सुद्धा तसं पेपर सोप हवं असते। त्यांचे महागडे टिफिन, महागडे कंपोस्ट बॉक्सेस, महागड्या वॉटर बॉटल, आणखी बरेच काही। अरे सिंपल इरेजर सुद्धा किंवा पेन्सिल यात सुद्धा महागडी क्वालिटी आहे। आणि मी माझ्या मुलीला ते सगळं काही देऊ शकत नाही। यात माझ्या मुलीचा आत्मविश्वास हा दगावला जातो। या सगळ्यामुळे माझ्या मुलीला स्वतःमध्ये कमीपणा जाणवतो। मॅगी, नूडल्स, बर्गर नेणाऱ्या मुलांमध्ये माझ्या मुलीला पोळी भाजीचा स्वाद कडू वाटतो। अरे बाबा, खरं सांगायचं तर जेवढे बुक्स मी माझ्या 10वी मध्ये घेऊन नसेल गेले, तेवढे बुक्स माझ्या 5 वर्षाच्या मुलीला फर्स्ट स्टँडर्ड मध्ये घेऊन जावे लागतात। म्हणजे त्या बुक्सचं ओझं तर वरून आहेच, त्याचबरोबर नवीन नवीन क्लासेस, अभ्यासाचं बर्डन। ज्या वयात आपण गिल्ली दंडू, लपन शिपन किंवा भांडे हे खेळत होतो, त्या वयात माझी मुलं हा क्लास तो क्लास या क्लासेस मध्येच गुंतलेला आहे। त्यात मार्क्सचं प्रेशर वेगळंच। कमी मार्क्स आले की आई ओरडेल, होमवर्क केलं नाही तर आई ओरडेल, ट्युशनचा होमवर्क वेगळा, शाळेचा होमवर्क वेगळा। काय करायचं? त्यामध्ये स्कूलमध्ये गेल्यानंतर मित्रांसोबत स्वतःला टिकवून ठेवणं कठीण, घरी गेल्यानंतर पॅरेंट्सला समजवणं कठीण, वेळच कुठे आहे मुलांकडे। मग खरं सांगा, हे महागडे कॉन्व्हेंट माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करेल का? की माझ्या मुलाचं भविष्य, त्याचा आत्मविश्वास, त्याची जिद्द, त्याची मेहनत हे सगळं
जर त्याच्यात असेल तर तो जे काही गाठू शकेल ते का खरंच एका साध्या शाळेमध्ये राहून नाही करू शकणार? खरंच महागड्या शाळा या प्रत्येकाला गरजेच्या आहे का? आपला काळ होता त्यावेळेस आपण एकच युनिफॉर्म 6 दिवस घालायचो आणि 7वा संडे धुवायला टाकायचं. आता आपल्याकडे ऑप्शन्स आहे. 3 युनिफॉर्म असतात की नाही? 4 दिवस घालायचा वेगळा, 1 दिवस घालायचा वेगळा आणि परत एक सॅटर्डेला घालायचा वेगळा. जे 3 युनिफॉर्मचा खर्च वेगळा, त्यात महागडी फीस द्यायची, मधात येणारे प्रोग्राम्स त्याच्यासाठी फीस द्यायची, आय कार्ड साठी फीस द्यायची. जे काय करायचं? परत एक नवीन प्रश्न आहेच. स्टेट, सीबीएसई की बरेच काय. मला तर अजून माहिती पण नाही की कुठले स्कूल स्टेट मध्ये आहे किंवा कुठले स्कूल सीबीएसई मध्ये आहे. मग आपल्याला टाकायचं कुठे? आता या बोर्डमध्ये सुद्धा अडकलेले अनेक पॅरेंट्स असतील. मग हे सगळं प्रश्न आपले कसे सुटतील? मी अशा पॅरेंट्स मध्ये मोडते जिला असं वाटतं की मी एक मराठी स्कूलमध्ये शिकलेली मुलगी आहे, तर माझ्या मुलीला मी मराठी स्कूलमध्ये टाकणार तर माझ्या मुलीला सुद्धा जसं मी कॉन्व्हेंटच्या मुलींना फेस करताना माझा कॉन्फिडन्स लेवल लो होतो, तर तसाच माझ्या मुलीचा सुद्धा ती जर कुणा कॉन्व्हेंटच्या मुलीच्या समोर जाईल तर तिचा कॉन्फिडन्स लो होईल. हा विचार करून मी माझ्या मुलीला कॉन्व्हेंटमध्ये ऍडमिशन करून दिलं. पण मला आता वाटतं की खरंच कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास हा कॉन्व्हेंट मधल्या मुलांसोबत शिकून तिचा वाढेल का? की या सर्व गोष्टींमुळे जे मी तिला पुरवू शकत नाही आहे त्या सर्व गोष्टीमुळे तिचं कॉन्फिडन्स, तिचा आत्मविश्वास हा दगावला जाईल. त्या प्रत्येक पॅरेंट्ससाठी माझा हा प्रश्न आहे की आपण स्कूलमध्ये टाकताना मुलींना काय विचार करतो? खरंच ते घडते आहे का? थोडा वेळ द्या आणि हा विचार सुद्धा करा की खरंच कॉन्व्हेंटमध्ये टाकणं अतिशय गरजेचं आहे का? की काळाच्या ओघात आपल्याला करावंच लागेल म्हणून आपण ते करतो? परत एकदा विचार, खरंच कॉन्व्हेंट माझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करेल का? की तिचा आत्मविश्वास, तिची जिद्द ही तिला तिचं भविष्य स्वतः लिहायला लावणार आहे? माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. मला तुमच्या प्रत्येकांचे कमेंट वाचायला आवडेल. आणि जर तुम्हाला खरंच वाटतं की योग्य व्हिडिओ करत आहे तर तुम्ही कमेंट करा आणि मला मोटिवेट करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. धन्यवाद.